महत्त्वाची बातमी, खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल सादर झालाय। पुणे पोलिसांकडून हा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय। 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। अभिजित, काय सविस्तर माहिती? खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाप्रकरणी एक मोठी अपडेट जी आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते। खरं तर परवा रात्री उशिरा केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं आणि या घटस्फोटाबाबत सखोल चौकशी करून एक अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश या पत्रात देण्यात आले होते आणि त्याप्रमाणे हा सगळा जो तपास आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि आता पुणे पोलिसांकडून जवळपास 10 पानांचा घटस्फोटाबाबतचा अहवाल जो आहे तो सरकारला पाठवण्यात आलेला आहे। आणि यामध्ये विशेष म्हणजे 2010 मध्ये खेडकर दाम्पत्याचा जो घटस्फोट झाला होता तो कुठल्याही अटी शर्तीशिवाय घटस्फोट झाल्याचं तपासात आता पुणे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेला आहे। केंद्र सरकारच्या सूचनेनुसार खेडकर कुटुंबाच्या घटस्फोटाचा जो चौकशी अहवाल आहे तो आता पुणे पोलिसांनी सादर केलेला आहे। 2 गोष्टी यामध्ये लक्षात घेण्यात आल्या। एक तर पूजा खेडकरला प्रमाणपत्र आहे ते मिळवण्यात जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र झाला म्हणजे तो मिळवण्यात सुलभता यावी आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा, या सगळ्या बाबतीत हा घटस्फोट घेतला गेल्याचा आरोप केला जात होता आणि त्या अनुषंगाने हा सगळा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात यावा अशा सूचना केंद्र सरकारनं पाठवल्या होत्या आणि त्यानुसार आता हा तपास अहवाल जो आहे 10 पानाचा तो पुणे पोलिसांकडून सरकारला सुपूर्द करण्यात आला आहे। धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।